नमस्कार मैत्रिणींनो. जर ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना घरी कसं सुंदर व आकर्षित राहावे हे कळत नसेल किंवा जाणून घेण्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा. गृहिणींनी ही आपण छान सुंदर असे राहावे. मी तुम्हाला घरी राहण्याकरता छोटासा असा सिंपल मेकअप सांगणार आहे. आधी चेहरा वॉश करून घ्यायचा. कसा मेकअप करायचा घरी राहताना ते बघा. चेहरा वॉश करून घ्या आणि तो क्लीन करून घ्या. असं क्लीन करून घ्यायचा. नमस्कार मैत्रिणींनो. आज मी गृहिणींसाठी, घरी राहणाऱ्या गृहिणींसाठी कसा मेकअप करायचा सिंपल बट स्वीट हे सांगणार आहे. तर तुम्हाला सर्वांना आवडेलच. महिलांचा खास विषय आहे हा. तर कसं राहायचं तर सिंपल साडी घालायची, आपण वेअर करायची. आणि आपण रोज सोन्याचे दागिने घालत नाही महिला, की नको मला इकडे भाजी आणायला जायचं हे करायचे. तर आपण जर PNG वगैरे रांका ज्वेलर्स इथे चांदीचे सुद्धा मंगळसूत्र मिळतात, तर ते घालू शकता, वेअर करू शकता डेली यूजला. घरी घरगुती महिलांसाठी असं छान आहे तो, उत्तम. आणि कानातले आपण खोटे घालतो किंवा चांदीचे देखील मिळतात किंवा सोन्याचे देखील घालू शकतो, हो की नाही. मग आपण कसं राहायचं तर साडी आपण छान घालूया. आणि नंतर मंगळसूत्र मी हे चांदीचं घातलेलं आहे, हे सोन्याचे कानातले आहेत. बांगड्या हिरव्या डेली यूजसाठी मी घरी राहताना म्हणजे सणाच्या दिवशी वगैरे हिरव्या 2 डझन मी बांगड्या घेऊन ठेवते. पुण्या साईडला हिरव्या बांगड्या घालतात बायका. म्हणजे किती एजच्या असू द्या, नवी नवरीच असं नाही तर कितीही एजची महिला असू द्या, हिरव्या बांगड्या घातल्या जातात तिकडे पुणे साईडला. तर चला आपण कसा सिंपल बट स्वीट असा मेकअप करणार आहोत. घरी असताना आपण साडीवर कसा मेकअप करायचा मी ते दाखवते आहे. तर चेहरा वॉश करून घेतला आहे मी आणि नंतर हे गुलाब पाणी घेतलं आहे गुलाबरीचं, ते चेहऱ्याला लावून घेऊया. ते छान मसाज करायचं. नंतर मी हे कॉटन घेतलं आहे, त्याने छान क्लीन करायचा चेहरा. सर्वच महिलांना कितीही एज झालं तरी सुंदर दिसावं असं वाटतंच. आणि सुंदर राहायला कोणाला आवडत नाही. तर हा त्यासाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता गुलाबरीने क्लीन करून घेतलेलं आहे, क्लिन्झिंग केलं आहे मी. हे आता माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे हे. तर मी ते मॉइश्चरायझर लावणार आहे. तुम्ही कुठलाही लावू शकता. तुमच्याकडे ॲलोवेराचं असेल, निवियाचं असेल तर कुठलाही लावू शकता. हे मॉइश्चरायझर लावलेलं आहे. मी तुम्हाला काही टिप्स देखील सांगणार आहे शेवटी. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी इथे माझ्याकडे कॉम्पॅक्ट पावडर आहे ती लावणार आहे. हे बघा, तुम्ही कुठल्याही कंपनीची यूज करता म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. असं घ्यायचे आणि हे असं लावायचं. 5 ते 10 मिनिटाचं हे आहे सकाळी असं तयार झाल्यानंतर. अशा प्रकारे असं आपण लावणार आहोत लिपस्टिक. नॉर्मल अशी माझ्याकडे आहे जी फ्लेवरमधली आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवरची.
मी अशीच आणलेली आहे डेली यूजसाठी. तर अशी लावून घ्या. आणि नंतर मी जर आपल्याला उन्हात बाहेर जायचं असेल किंवा भाजी आणण्यासाठी, काही किराणा आणण्यासाठी, मुलांना स्कूलमध्ये सोडवावं लागतं, महिलांना भरपूर कामे असतात, घराच्या बाहेर पडावेच लागते, तर मी हे सनबॅन क्रीम वापरते, ज्याने स्किन बर्न होत नाही आणि सूर्यापासून आपलं प्रिकॉशन्स होते. तर ते अगदी थोडंसंच घ्यायचं, छोटंसं, आणि ते चेहऱ्याला लावायचं आहे, डोळ्याखाली, फोरहेडला असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा उन्हात जाताल तेव्हा स्किनचं प्रोटेक्शन म्हणून सनबर्न आपण क्रीम वापरात, महिलांनी तरी, नाहीतर चेहऱ्याला काळे डिटॅन होतो, हातपाय काळे होतात, जो उघडा भाग असतो तो ब्लॅक ब्लॅक होतो. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून आपण हे लावू शकता. नंतर हा आहे माझ्याकडे मस्कारा. तर थोड्या प्रमाणात आपण मस्कारा लावूया. मी असं लावलं आहे. आणि ही आहे आयब्रो पेन्सिल. जिथे कमी केस आहे, विरळ आहे, तिथे लावून घ्यायची ही नेहमी. अशा प्रकारे लावून घेतलेली आहे मी. असे टोक काढायचे मस्त. असे टिकल्यांचे पॉकेट ठेवायचे आणि टिकली लावून घ्यायची. नंतर माझ्याकडे हे सिंदूर आहे, असं लावून घ्यायचं. असं लावून घेतलं की हा आपला छान लुक तयार झालेला आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला वेणी म्हणजे केस कसे करायचे, तर इथे छान दिसण्यासाठी क्लच लावायचे, 4 2 ह्या बाजूनी, 2 ह्या बाजूनी, आणि अशा किंवा अशा क्लिप्स मिळतात बाजारात, कुठे पण अवेलेबल असतात, तर त्या छानपैकी अशा लावायच्या. खूप छान लुक वाटतो. आणि साडी सिंपल बट स्वीट घालायची. आणि मला अजून तुम्हाला एक सांगायचं आहे की साडी पिनला आपण जी साडी पिन लावतो ती अशा प्रकारे लावा, जे इथे असतं, त्यामुळे इथे ब्लाऊज फाटत नाही. आणि पिनसुद्धा अशी लावा डेली यूजसाठी, जेणेकरून आपले साडीचं देखील इथे आपण मिऱ्या घालतो तिथे फाटलं जात नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझा लुक बघा कसा वाटला, माझा लुक सिंपल बट स्वीट बघा. कसा वाटला तर ते कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी माझ्या व्लॉग्स पाहता आणि तुम्हाला सर्व माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी साडी खरेदी केलेलीच असेल ना? हां, तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्समध्ये सांगा. आणि हे माझ्या चेहऱ्याला किती ग्लो आलेला आहे.
असे आपण छान दिसतो आणि आपण काम करायलाही छान वाटतो. ह्या आमच्या भाभी आहे, ह्या रोज मला मदत करतात आणि आपल्याला उत्साह येतो कामाला की आपलं माइंड फ्रेश असेल की घरात म्हणजे आनंदाने आपण सगळी कामं करतो आणि किचनमध्ये स्वयंपाक वगैरे सगळे आनंदाने कामं करतो आणि आपल्या जेवणात सुद्धा आपण आनंद देतो. त्यामुळं घरातले पण प्रगतीच्या पथावर जातात आणि सगळ्यांची घरातल्यांची प्रगती होते. तर सगळ्या गृहिणींना माझा हाच संदेश आहे की सगळ्यांनी आनंदाने घरात जेवण तयार करा आणि घरातल्या लोकांना द्या, मुलं असेल मिस्टर असतील यांना द्या. सगळ्यांची प्रगती होईल आणि सगळ्यांना आनंदित राहतील आणि तुम्ही आनंदी तर तुमचं घर आनंदी, तुमचं आरोग्य व्यवस्थित तर तुमचं घरातील सर्व व्यक्ती निरोगी राहतील. तर तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमचा आहार व्यवस्थित ठेवा आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवा. एवढंच माझं सांगणं आहे. बाकी मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.